चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी. अशोकनगर, सातपूर, नाशिक. सातपूरच्या विकासासाठी शेतकऱ्यांचा सकारात्मक पुढाकार. 18 व 15 मीटर डीपी रोडसाठी बैठक. कंस्ट्रक्शन ॲम्युनिटीज TDR मधून योग्य लाभ मिळवून देण्यावर चर्चा. सातपूर परिसराचा नियोजनबद्ध व सर्वसमावेशक विकास साधताना शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सातपूर प्रभाग समितीच्या कार्यालयात नुकतीच पार पडली. प्रस्तावित 18 मीटर व 15 मीटर डीपी रोड तसेच कंस्ट्रक्शन ॲम्युनिटीज TDRच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळवून देण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सातपूर परिसराचा झपाट्याने विस्तार होत असून भविष्यातील वाढती लोकसंख्या, वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेऊन नवीन डीपी रस्ते आवश्यक ठरणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर विकास कामांना गती देतानाच शेतकऱ्यांच्या जमिनी व मालमत्तेचे हित सुरक्षित राहावे यासाठी बैठकीत सकारात्मक भूमिका मांडण्यात आली. कंस्ट्रक्शन ॲम्युनिटीज TDRच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार योग्य लाभ मिळावा, जमिनींचे योग्य मूल्यमापन व्हावे आणि विकास प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग राहावा याबाबत चर्चा करण्यात आली. विकास आणि शेतकरी हित यांचा समतोल साधून मार्ग काढण्यावर उपस्थितांनी भर दिला. शेतकऱ्यांनी विकास कामांना सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनासोबत समन्वयाने काम करण्याची भूमिका घेतली. सातपूर परिसरातील रस्ते, वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकासाला चालना देताना शेतकऱ्यांचे आर्थिक व मालमत्ताविषयक हित जपले जावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या बैठकीस प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेवक नितीन निगळ, सौ सोनाली बंधुरे, सौ मानसी शेवरे, सौ सविता काळे तसेच प्रभाग क्रमांक 26 मधील नगरसेवक भागवत आरोटे, निवृत्ती इंगोले तसेच नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सातपूरच्या विकासासाठी शेतकरी आणि प्रशासन यांच्यात सकारात्मक समन्वय निर्माण करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरली. शेतकऱ्यांचे हित जपत सातपूरचा विकास या भूमिकेतून प्रस्तावित डीपी रस्त्यासंदर्भात पुढील काळात संबंधित विभागाकडे आवश्यक पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे. म्हणजे गावाच्या एकीपुढे सर्व नाशिक एक झाला आणि आपला जो विकास आराखडा रद्द झाला आणि नवीन शेतकऱ्यांची गुप्ते साहेब आले, त्यानंतर काही दलिसर आले, विकास समिती आली, त्या माध्यमातून गावाचा पूर्ण शहराचा विकास आराखडा बनला. तसेच मला विनंती अशी आहे की हा जो कंस्ट्रक्शन TDR आपण समजून घेतला पाहिजे की आपल्या भागातले रस्ते झाले पाहिजे. आणि आता आपल्या भागात निलेशने जे सांगितलं की रस्ता छोटा आहे, बिल्डिंग डेव्हलप होऊ राहिली, ही योजनाच त्यासाठी. याच्यात त्यांनी अटी दोन टाकलेल्या आहे की ज्या 2016-17 जो डीपी आला तेच डीपी रस्ते यात आपण धरणार आहोत. आणि मी त्यांना मॅडमला, आपलं नशीब एवढं चांगलं आहे की आपल्या या भागात एका विचाराचे 8 नगरसेवक आहे, 26चे असतील 11चे. कारण एकाही नगरसेवकांनी पत्र दिलं की हा रस्ता नाही झाला पाहिजे, तिथं हे नाही झालं पाहिजे, तर ते थांबू शकतं. म्हणून माझी विनंती आहे की ज्या वेळेस एरिया डेव्हलप होतो, एखाद्या बिल्डिंगला, आता आपली पानवाट रोड डेव्हलप झाली, तिथे बिल्डिंग झाले, अग्रो हाऊस झाले, पण अजून रस्ते नाही झाले. ही कंस्ट्रक्शन TDR जो आहे तो यासाठीच आहे की ज्या भागात आपल्याला, समजा आपण एक उदाहरण, आता सर इथं या ठिकाणी जे बसलेले शेतकरी, यांना एक गोष्ट माहिती, 1 गुंठा 20 लाख रुपये. ते स्क्वेअर फूट TDR, कंस्ट्रक्शन TDR समजायला खूप वेळ जाणार आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या मनात, मी पण एक शेतकरी, माझी भावना काय, माझी रस्ते 10 गुंठे जमीन जाणार आहे, तर आज जमिनीचा भाव आहे 20 लाख रुपये गुंठा, तर मला 10 गुंठ्याचे 2 कोटी रुपये येणार. पण ते TDR ते येणार नाही. मला त्याचे पैसे किती, 1 कोटी रुपये. मी एकदम तुम्हाला असं मोकळं करून विषय समजवतो की आपल्या शेतकऱ्यांना गुंठ्याचा भाव माहिती आहे, तो स्क्वेअर फूट, चौरस मीटर, TDR आणि FSI हा आपल्या डोक्यापलीकडचा विषय. पण याच्यात असं आहे की हा जो रस्ता जेव्हा आपण महानगरपालिकेला हस्तांतरित करू, मी उदाहरण सांगतो, एक 5 गुंठे जागा जर समजा माझी त्या रस्त्यात 18 मीटर डीपी रोडला जर गेली, तर 100% 5 गुंठ्याचा रेडी रेकनर नुसार जो काही TDR असेल तो मला मिळणार. तो मिळाल्यानंतर जो उर्वरित रस्ता आहे तो रस्ता करण्याची जबाबदारी जर मी घेणार असेल, महानगरपालिका मला त्याचा अधिकार देणार का, हा जो 5 गुंठ्याचा रस्ता तू शेतकरी म्हणून जर करत असेल तर त्याला महापालिका एक बांधकाम विभाग त्याचा एक एस्टिमेट बनवल, त्यात सर्व युटिलिटी
मग त्याच्यात ड्रेनेजची लाईन असेल, स्ट्रॉंग वॉटर असेल, एमएससीबी असेल, स्ट्रीट लाईट, सगळ्या ऍक्टिव्हिटी, त्यानंतर तो रस्ता कॉन्क्रीट करायचा का डांबरीकरण करायचा ही महापालिकेकडे अधिकारी ठेवलेले. मग त्यांनी 5 कोटीचं एक इस्टिमेट काढला, 1 कोटी रुपये, 50 लाख, जे काही इस्टिमेट. जर समजा मी तयार झालो का हे 2 कोटी रुपयाचं काम मी करायला तयार आहे शेतकरी म्हणून, तर महापालिका विना टेंडर, विदाउट टेंडर ते काम आपल्याला देणार. समजा जर मी बोललो माझी ऐपत नाही, मी नाही करू शकत ते, तर महापालिका काय करणार का आपण कन्सेंट देणार एखाद्या बिल्डरला, तरी सुद्धा ते टेंडर नाही काढणार. जर दोघंही करणार नसतील तर महापालिका त्याचं टेंडर काढणार 2 कोटी रुपयाचं. आणि आपल्याला या कन्स्ट्रक्शन टीडीआरचा फायदा असा आहे की नाही 5 गुंठ्याची जी जमीन आहे 100% आज शेतकऱ्याला मिळणार. आणि दुसरा फायदा का जो रस्ता आहे, जसं निलेशनी पानवड रोडचं उदाहरण सांगितलं का, त्या ठिकाणी बांधकाम परवानगी कशी काय देतात, बरोबर. तर हा रस्ता महानगरपालिका लगेच, आता समजा उदाहरण नगर पासून तर लिंक रोड आपल्याला रस्ता करायचा आहे, 100% शेतकऱ्यांनी जर ऍग्री झाले तर 100% शेतकऱ्यांना त्याची जेवढी जमीन जाते, 100% ज्याची जमीन जाते त्याला 100% टीडीआर मिळणार, त्याच्यात नो एक्सक्यूज. तो रस्त्याचा इस्टिमेट महापालिका बनवणार आणि लगेच तो रस्ता होतो. म्हणजे आपण डेव्हलपमेंट चार्ज भरतो. आज ज्यांनी बिल्डिंग बांधल्या पानवड रोडला डेव्हलपमेंट चार्ज भरले, पण पाणी आहे, स्ट्रीट लाईट आहे, रस्ते आहेत, सर्व ठिकाणी महापालिकेने डेव्हलपमेंट चार्ज भरून घेतला. त्याऐवजी या ठिकाणी आपल्या रस्त्यांच्या युटिलिटी तयार होऊन जाणार. आणि आपल्याला संधी अशी आहे की कुठलीही योजना आली की आपलं गाव 1 नंबर पुढे असतं. याच्यात आम्ही आता इथे ह्या 25 नंबरचे चारही नगरसेवक आम्ही आपल्या प्रभाग 11चे, त्याच्यानंतर एक्सपर्ट जे आपण निर्णय घेणार आहे. आता जर सर्व शेतकऱ्यांनी ठरवलं तर रस्ते आपल्याला करायचे, पण त्याचा फायदा तोटा समजून घेणार. आपण आता ऑगस्ट चालू आहे, आपण मागच्या वेळी पण गावच्या सोसायटीचं शिष्टमंडळ महसूल मंत्र्यांना आम्ही भेटून आलो की आम्हाला आमचा रेग्युलेटर वाढवून द्या, तर आम्ही रस्ते द्यायला तयार आहे. आता त्याला पर्याय दुसरा काय, आता आपले जे एफएसआय गट 2 आहे, बरोबर ना, डबल मिळतो तो महापालिकेच्या अधिकारातला भाग तिथं करू शकतो. फक्त महासभा किंवा स्टँडिंग किंवा आयुक्तांनी जर त्यात निर्णय घेतला, जो अधिकार महापालिका आयुक्तांकडे आणि त्याच्यात आम्ही समजा महासभा असेल, स्टँडिंगचा अधिकार महापालिकेकडे, शेतकऱ्यांचं नुकसान होईल असं महापालिका निर्णय घेणार नाही. माहिती आहे महापालिकेची किती निधी आहे, काय आहे. आता कुंभमेळ्यामुळं टीडीआर मधून रस्ते होतील, नंतर मला वाटतं 12 वर्ष काय रस्ते होणार. जी रस्ते आहेत आणि त्या टीडीआर मध्ये रस्ता तोच होतो जो रस्ता झालेला नाही, त्याला कुठेही खडीकरण नको आहे, त्याला कुठेही डांबरीकरण नको आहे, कुठेही तो रस्ता झालेला नाही पाहिजे. तोच रस्ता डीपी रस्ता फक्त घेतलेला आहे, दुसरा रस्ता घेता येत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट असं आहे, आपल्या शेतकऱ्यांचं मत आहे की बघा आम्ही आपल्या भाल्यासाठी करतोय, शेवट निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्ही जागा देणार नाही देणार. मी मागच्या 25 मध्ये खूप प्रयत्न केले आणि कोणीतरी शेतकरी एक आडवा येतो आणि तो रोड बंद करतो. हा आम्ही सर्वांनी अनुभव, जी लोक आमच्या बरोबर नगरसेवक म्हणून आणि जी सामाजिक कार्यकर्ते म्हणून आमच्या बरोबर आली, त्यांनी सर्वांनी प्रयत्न केला, त्यांनी तो अनुभव घेतलाय सर्वांनी. बाकीच्यांना काय वाटतं, माझ्या परिसरात रस्ते होते नाही, माझ्या परिसरात काम होत नाही, पण भाऊ जसे बोलले का आपले तसं काठी सुद्धा काढून दिल्या जात आणि बाळाच्या जवळ एक रस्ता आणला, 2 कोटीचा मंजूर केला आणि त्याचं उद्घाटन न करता आम्ही प्रत्येक काम करण्याचा प्रयत्न केला. पुढे उद्घाटन करून त्याची जाहिरात करण्यापेक्षा लोकांचे कामं कसे होतील यावर जास्त भर दिला. आणि याला बाळा साक्षीदार आहे की पुढील शेतकरी रस्ता होऊन दिला नाही आणि तो निधी मग रिटर्न जातोय. फाईल मंजूर करायला कमीत कमी 5-6 महिने, कारण त्याचा निधी मंजूर करण्यानंतर त्याचा इन्स्ट्रुमेंट करण्यानंतर ती फाईल फिरते, नंतर त्याचं टेंडर होतं वगैरे सर्व प्रोसिजर. आणि म्हणून माझी विनंती आहे, जर आपण कमीत कमी डीपी रस्ते हस्तांतरित केले तर सातपूरचा नक्कीच विकास होईल. परिसरात गेलो, सन्माननीय विभागीय अधिकाऱ्यांना घेऊन गेलो. बाळासाहेब एक रस्त्याचा विषय होता. विनेश भाऊ जसं बोलले, त्यांच्या घरासमोर जो रस्ता ड्रेनेजवाल्यांनी खोदून ठेवलाय, शेतकऱ्यांना जायला रस्ता नसल्यामुळे दानी म्हणून जे शेतकरी त्यांच्या जागेतून तात्पुरता रस्ता बनवून देण्यासाठी आम्ही विभागीय अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी घेऊन गेलो. त्यावेळेस काही शेतकरी भेटले आणि त्यांनी व्यथा मांडली का अशा आमच्या मिटिंगा चालू आहे आणि
जर हे रस्ते आमच्यासाठी मोकळे झाले तर आमच्या येणाऱ्या पिढीला काही व्यवसाय उभे राहतील. कारण जर जमीन नुसतीच आपण रस्त्याला शहराच्या विकासासाठी देण्यापेक्षा आपल्या मुलांचा विकास महत्वाचा आहे, पुढच्या पिढीचा विकास महत्वाचा आहे. याच्यासाठी आपण जर मला वाटतं सर्वांनी एखादे आता इथं भाऊसाहेब साहेबांसारखे अधिकारी तुमच्या सातपूरचे ग्रामस्थ आहेत, या लोकांचा जर आपण अभ्यासपूर्वक विचार करून आणि यांचा असलेलं ज्ञान आपल्या सातपूरसाठी जर घेतलं तर मला वाटतं याच्यातून चांगले मार्ग निघतील. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का सनतला माझी 40 गुंठे जागा आहे, तिचा भाव 20 लाख रुपये एकर आहे आणि माझी जागा 10 गुंठे गेली त्यावेळेला माझी जागा 25 लाख रुपये एकर गुंठा 25 लाख रुपये गुंठ्याला गेले मी 30 म्हणजे 7.5 कोटी रुपये म्हणजे किती पैसे झाला 50 लाख रुपये होता. आपल्या जिल्ह्याचे पैसे मिळतात. मला सगळ्यांना एक विनंती आहे, या कामाला कोणी जास्त आणू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे काय नुकसान होईल काय होईल पण नंतर बघू आपण, परंतु आपल्या गावाचा विकास होईल. नाशिकला आता घेता होईल. सगळ्यांना विनंती सगळ्या शेतकऱ्यांना, मी बी शेतकरी, मला माहिती माझी पण जागा आहे, पण या कामाला कोणी विरोध करू नका. तुमचे म्हणणे किती मागा तुम्ही म्हणजे आपण नाव शासन म्हणतो पण या कामाला कोणीही थांबू नका. हे काम झालंच पाहिजे पुढे आपण आता दोन म्हणणे आहेत त्याचं म्हणणं बरोबर ना. पण जागा पुढे असायची त्याला उत्पन्न काही नाही जेवढं लागेल त्याला काय करते अरे दररोज या जमीन परमिशन देतात लोकांना बांधकामासाठी आणि मग तिथून लोक नवीन बांधकामं करतात. आता सातपूर माझ्या अंदाज साधारण 450-500 एकरचं क्षेत्रफळ आहे. हे नवीन DP मध्ये आलंय आणि आता इथे बऱ्याच लोक लेआउट बनवतात, कन्स्ट्रक्शन करतात. बरोबर. तर माझी तुम्हाला एक विनंती करतो, तुम्ही आयुक्तांनाही सांगा आणि महापौरांनाही सांगा, आमचे रस्ते आजही 10 फुटाचे आहेत आणि तुम्ही परमिशन देता बांधकामाचा. हायर रस्त्यांवर लोड आलेला मोठ्या प्रमाणामध्ये. कारण की जो फ्लॅट घेतो त्याच्याकडे प्रत्येकाकडे एक 4 व्हीलर आहे, एक 2 व्हीलर आहे. रस्ते आमचे 10 फुटाचे आहेत. आम्हाला शेतकऱ्यांनाच यायला जायला रस्ता नाही. तुम्ही यांना नवीन परमिशन कशी काय देताय? एक तर पहिले यांच्याकडून हस्तांतरित करा ते रस्ते DP, तेव्हा यांना नवीन बांधकामाला परवानगी द्या. अन्यथा बांधकामाला नवीन परवानगी देऊ नका. तुम्ही आता हे झालं का माझ्या घरी चला, तुम्हाला रस्त्याची परिस्थिती समजेल काय. 10 फुटामध्ये इकडून एक गाडी थांबायला लागते. परवा माझ्या बायकोचा एवढा मेजर ॲक्सिडेंट झाला म्हणजे दुर्दैवाने की तिने सीट बेल्ट बांधला होता, तर हेड इंजुरी खूप मोठी झाली असते. बरोबर आहे का नाही. आणि आजूबाजूला बिल्डिंग झालेलं आहे. याला पर्याय काय? कारण की शेतकऱ्यांची एक मानसिकता अशी तयार झालेली आहे की TDRचा रेट जोपर्यंत गंगापूर रोड कॉलेज रोडला आहे तो रेट जोपर्यंत सातपूरला मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता हस्तांतरित करणार नाही. इथे सर्वांचीच हीच आता मानसिकता आहे. आज जरी या मिटिंगला सर्व जमा झालेला आहे पण उद्या बाहेर गेल्यानंतर त्यांची हीच परिस्थिती आहे की TDRचा रेट फार कमी आहे सातपूरचा. अजून हस्तांतरित केलेलं नाही. पण ज्या हिशोबाने आतापर्यंत मिटिंग चाललेलं आतापर्यंत आम्हाला जी गोष्ट ऐकण्यात आलेली आहे की सातपूरचा TDRचा रेट फार कमी आहे. त्यासाठी तुम्ही काय मार्ग काढणार आहे? आपल्याला SOP तयार करता येईल म्हणजे मी ती सगळ्यांना फायदेशीर होईल असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. आणि याच्यामध्ये सगळ्यात जो कळीचा मुद्दा आहे की TDRचा रेट, आता TDRचा जो काही रेट आहे, ज्यावेळेस सातपूरचा जर आपण विचार केला 12 मीटर 15 मीटर 18 मीटर जे काही DP रोड असतील हे डेव्हलप झाले तर एक मोठा TDR आपल्याला मार्केटमध्ये येईल आणि TDRचे रेट खाली येतील. म्हणून आजच्या बैठकीचा उद्देश आहे की आपण आपले निर्णय जेवढे लवकर करून आपला TDR लवकरात लवकर मार्केटमध्ये आणला तर आपल्याला दर मिळू शकतील किंवा भविष्यात जर ते दर कोसळले तर जो विकास आहे तोही पुढे येणार नाही. हा याच्यातला आपल्याला तोटा पण आहे. म्हणून आपल्याला ती घाई करून आपले जे रस्ते हे लवकरात लवकर विकसन करून घेणं आवश्यक आहे. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.